अंबाजोगाई शहरात एम्पा अर्थात अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची स्थापना साधारणतः 2 वर्षापूर्वी डॉक्टर नरेंद्र काळे व डॉक्टर राहुल धाकडे यांच्या पुढाकारानं करण्यात आले. स्थापना केल्यानंतर अध्यक्ष डॉक्टर राहुल धाकडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली डॉक्टर बांधवांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून डॉक्टर बांधवांना त्यात समरस करण्यात आला. रुग्ण व डॉक्टर यांच्यातील सुसंवाद अधिक वाढवण्यात आला. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. डॉक्टर नरेंद्र काळे व डॉक्टर राहुल धाकडे यांनी नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवले. तसंच संघटनेत अंबाजोगाई शहर व तालुक्यातील सर्व पॅथींच्या डॉक्टरांना यात सामावून घेतला. त्यात MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी यांचा सहभाग राहिला. 200 डॉक्टर बांधवांची टीम आणि एक उत्कृष्ट संघटन डॉक्टर राहुल धाकडे यांच्या माध्यमातून उभं राहिलं. एम्पाच्या वतीनं अंबाजोगाई येथे एक दिवसीय एम्पाकॉन 2024 या कार्यक्रमाचं आयोजन रविवार दिनांक 28 जुलै रोजी करण्यात आलं. एम्पाकॉन मध्ये राज्य पातळीवरील व परिसरातील नामांकित डॉक्टरांचं मार्गदर्शन व व्याख्यान या एम्पाकॉन मध्ये ऐकण्याची संधी मिळाली. स्थानिकच्या डॉक्टर मंडळींना अनुभवाचा खजिना व विस्तृत माहिती या निमित्तानं प्राप्त झाली. सर्व पॅथींच्या तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन लाभल्यानं सर्वांनी समाधान व्यक्त केलं. एम्पाकॉन 2024चं उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष खेडगीकर हे होते. यावेळी व्यासपीठावर लातूर येथील डॉक्टर रमेश भराटे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे डॉक्टर अभिमन्यू तरकसे, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास रेड्डी व एम्पाचे अध्यक्ष डॉक्टर राहुल धाकडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांनी एम्पाकॉनचं उद्घाटन करून या उपक्रमाचं कौतुक केलं. फर्स्ट टाइम होत आहे, तर मी तात्काळ म्हटलं किंवा यायला मी लगेच तयार आहे, कारण सर्व प्रकारचे पेपर्स इथं केले जातील, प्रेझेंट केले जातील आणि एकमेकांना त्याचं सहकार्य होईल. हे ती कल्पना आहे, त्याची नाविन्यपूर्ण कल्पना मला वाटली. एकच सांगेल की एम्पाकॉन हे जे आहे, कारण ही काळाची गरज आहे. कारण आजकाल आम्ही पाहतो आणि स्पेशली माझ्याकडे ज्यावेळेस डीनचा चार्ज झाला तेव्हापासून पाहतोय की छोट्या मोठ्या गोष्टीलाही इव्हन वार्डमध्ये सुद्धा आमच्याकडे थोडं ॲलिगेशन टाईप सगळं चाललेलं असतं. हे इथं असं नाही आहे, तिथं तसं नाही आहे. ही गव्हर्नमेंटमध्ये असून ही प्रक्रिया आहे, तर प्रायव्हेटमध्ये तर 100% असेलच असं मला खात्री आहे. आणि याच्यासाठी ही काळाची गरज आहे की सर्वांनी एकत्र येऊन त्याला तोंड कसं द्यावं. तर मी एवढंच आपल्याला सांगेन की एम्पाकॉनच्या ह्याच्याने कमिंग टुगेदर, स्टेईंग टुगेदर, वर्किंग टुगेदर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे जे वर्किंग आहे ते वर्किंगमध्ये सातत्य असावं एवढंच मी म्हणेन. आणि राहुल धाकडे सरांनी एम्पाकॉनच्या कार्यक्रमांनी मला इथं बोलावलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॉटेल पियुशियन या ठिकाणी एकाच इमारतीत 2 वेगवेगळ्या हॉलमध्ये वेगवेगळ्या विषयांना संबोधित करण्यात आलं. सुंदर व नेटकं असं नियोजन डॉक्टर राहुल धाकडे व त्यांच्या टीमनं केलं. तर एम्पाकॉन यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष डॉक्टर राहुल धाकडे यांना उपाध्यक्ष डॉक्टर मनोज वैष्णव, सचिव डॉक्टर विठ्ठल केंद्रे, कोषाध्यक्ष डॉक्टर महेश ढेले, सहसचिव डॉक्टर शीतल सोनवणे, ॲलोपॅथी समन्वयक डॉक्टर योगिनी नागरगोजे, डेंटल समन्वयक डॉक्टर ऋषिकेश घुले, कल्चरल सेक्रेटरी डॉक्टर मनीषा पवार, स्पोर्ट सेक्रेटरी डॉक्टर इम्रान अली, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक डॉक्टर सुलभा पाटील, डॉक्टर शिवाजी मस्के यांनी प्रयत्न केले. तर एम्पाकॉन 2024 साठी परिसरातील डॉक्टर बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. एम्पाकॉन मध्ये दिवसभराच्या सत्रात नामवंत डॉक्टरांनी सहभाग नोंदवला, ज्यात 5 इफेक्टिव्ह वेज ऑफ बॉडी क्लिनिंग या विषयावर डॉक्टर रणजित निंबाळकर यांनी मार्गदर्शन केलं. अप्रोच टू किडनी डिसऑर्डर या विषयावर डॉक्टर प्रमोद घुगे यांनी मार्गदर्शन केलं. तर यात डॉक्टर NP देशपांडे, डॉक्टर गोपाळ पाटील, डॉक्टर सुधीर धर्मपात्रे यांनी सहभाग नोंदवला. डेंटल इम्प्लांट गुण टू ह्युमन काइंड या विषयावर डॉक्टर लाहूर लटोरिया यांनी मार्गदर्शन केलं. तर डॉक्टर नरेंद्र काळे, डॉक्टर ऋषिकेश घुले, डॉक्टर मोहन मुंदडा यांनी सहभाग नोंदवला.
पोस्ट कोविड सिक्वेल इन रिस्पिरेटरी डायसिस या विषयावर डॉक्टर रमेश भराटे यांनी मार्गदर्शन केलं. तर डॉक्टर राहुल धाकडे, डॉक्टर अनिल मस्के, डॉक्टर रमेश लोमटे आदींनी सहभाग नोंदवला. ॲटोमिनियम डिसऑर्डर अँड होमिओपॅथी या विषयावर डॉक्टर अशोक बोनगुलवार यांनी मार्गदर्शन केलं. तर यात डॉक्टर बाळासाहेब हाके, डॉक्टर विठ्ठल केंद्रे, डॉक्टर योगिनी नागरगोजे यांनी सहभाग नोंदवला. रिसेंट ॲडव्हान्स इट मॅनेजमेंट ऑफ स्ट्रोक या विषयावर डॉक्टर निलेश नागरगोजे यांनी मार्गदर्शन केलं. तर डॉक्टर सचिन चौधरी, डॉक्टर विवेक मुळे, डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांनी सहभाग नोंदवला. आयुर्वेद अँड ॲडिशनल डायमेनेशन ऑफ हॉलिस्टिक ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर या विषयावर डॉक्टर रणजित निंबाळकर यांनी मार्गदर्शन केलं. तर यात डॉक्टर अतुल देशपांडे, डॉक्टर शिवाजी मस्के, डॉक्टर सुलभा पाटील यांनी सहभाग नोंदवला. अप्रोच टू चेस्ट पेन या विषयावर डॉक्टर दीपक कटारे यांनी मार्गदर्शन केलं. तर यात डॉक्टर नवनाथ घुगे, डॉक्टर संदीप थोरात, डॉक्टर मधुसूदन बाहेती यांनी सहभाग नोंदवला. अप्रोच टू कॅन्सर डायग्नोसिस या विषयावर डॉक्टर प्रियंका राठोड यांनी मार्गदर्शन केलं. तर डॉक्टर घुगे, डॉक्टर संदीप थोरात, डॉक्टर मधुसूदन बाहेती यांनी सहभाग नोंदवला. अप्रोच टू कॅन्सर डायग्नोसिस या विषयावर डॉक्टर प्रियंका राठोड यांनी मार्गदर्शन केलं. यात डॉक्टर नितीन साठे, डॉक्टर अरुणाताई केंद्रे व डॉक्टर हनुमंत चाफेकर यांनी सहभाग नोंदवला. एकूणच या कार्यक्रमात अनेकांना मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळाली. वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड.